जळगाव जिल्ह्याचे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे प्राचार्य PM पाटील सर। बघा, डिप्लोमाच्या फ्युचर बद्दल भरपूर सारे प्रश्न मी सरांसाठी काढून ठेवलेले आहे। त्यावेळेस 3 वर्षाचा डिप्लोमा आणि 3 वर्षाची इंजिनिअरिंग हे केल्यानंतर 6 वर्षानंतर विद्यार्थ्यांना खरंच स्कोप असेल का? कोणत्याही ब्रांचला आपण कमी लेखायचं नाही, पण कोर एज्युकेशन मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी नाही असं जर कोणी म्हणत असेल तर त्याचं नक्कीच मी खंडन करेन। की बरेच जण आता म्हणतात की अरे काय यार, रस्त्यावर इंजिनियर पडलेले आहे, जिथे पहा तिथे इंजिनियर। तर खरंच आता इंजिनिअरिंग करण्यापेक्षा काही दुसरं ऑप्शन बेस्ट आहे का अजून सुद्धा डिप्लोमा आणि इंजिनियर हे बेस्ट राहील? शिक्षण तुम्ही कोणतंही घ्या, पण नॉलेज जर तुमचं मिळत नसेल ना तर मग तुम्हाला तुमचं पुढचं भविष्य हे अंधारमय असणार आहे। मग डिप्लोमा खरंच एवढा कठीण आहे का? मग विद्यार्थी जे फेल होतात त्याचं खरं कारण काय? का खरंच पेपर एवढे स्ट्रिक्ट होतात का? पेपर खरंच खूप कठीण निघतात का? का विद्यार्थ्यांची काही चूक आहे? तर यामध्ये नेमका दोष कोणाचा आणि यावर आपल्याला काय उपाययोजना वगैरे करता येईल? डिप्लोमाला खरंच बाहेर जाणं योग्य आहे किंवा नाही? फोटोकॉपी आणि रिचेकिंग जर समजा म्हटलं तर विद्यार्थ्यांचे बरेचसे पैसे वगैरे वाया जातात। संशयास्पद तुमच्या हालचाली दिसून आल्या तरी सुद्धा तुमचा पेपर हा कॉपी केस म्हणून कन्सिडर करून त्याच्यावरती ऑनलाईन पेपरला सुद्धा कॉपी केस झालेले आहेत। आता बघा, सर्वांना पडलेला प्रश्न जे सेकंड इयरचे विद्यार्थी आहे की सर आमचे तर 5 बॅक लागले, आमचे 6 बॅक लागले, आता आमचं काय होणार? कारण आम्ही तर शेवटची बॅच आहोत सर। मग आम्हाला काही कॅरी ऑन मिळू शकतं का किंवा OTO वगैरे मिळू शकतो का? म्हणतात की आम्ही सेकंड इयरला ब्रांच चेंज करू, तर ब्रांच चेंज करण्याची प्रोसेस कशी असते? नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आजच्या YouTube चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यासोबत एक अतिशय महत्त्वाची व्यक्तिमत्व आलेले आहे आणि ते तुम्हाला सर्व गायडन्स करणार आहे डिप्लोमा बद्दल। कारण माझा आवाज ऐकून माझी वाणी ऐकून आणि माझी भाषा ऐकून तुम्ही सर्वजण बोर झाला असाल, पण बघा आज आपल्याला एक असे व्यक्तिमत्व लाभलेले आहे जे डाऊन टू अर्थ आहे, सर्वांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असलेले आपले जळगाव जिल्ह्याचे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे प्राचार्य PM पाटील सर यांना मी रिक्वेस्ट करतो की कृपया तुम्ही यावे। मी विशाल सरांना एक रिक्वेस्ट करतो की सरांनी PM पाटील सरांचं स्वागत करावं। आता मी विनंती करतो विनीत सरांना सरांचं एकदा स्वागत करावं। तर जास्त वेळ न घेता लवकरात लवकर सुरुवात करूया आपल्या डिप्लोमाच्या सर्व चर्चा सत्राला, ज्यामध्ये भरपूर साऱ्या प्रश्नांना आपण छान सुंदर एक उजळणी देणार आहोत, त्याचा प्रॉपर सर्व व्यवस्थित अभ्यास करणार आहोत आणि भविष्यामध्ये डिप्लोमाला काय फ्युचर असेल, काय स्कोप असेल आणि विद्यार्थ्यांना पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत सरांना। तर सर्वात आधी मी सरांना एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमच्याबद्दल थोडं 2 शब्द सांगावं। मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव येथे 1994 साली माझं डिप्लोमा शिक्षण पूर्ण केलं। 97ला ग्रॅज्युएशन मी बांबोरी इंजिनिअरिंग कॉलेजला कंप्लीट केलं। त्यानंतर माझं पुढचं शिक्षण जे होतं ते 2 वर्षाच्या माझ्या सर्व्हिसनंतर MTech VNIT नागपूर येथे माझं MTech इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हे कंप्लीट झालं आणि त्यानंतरचा माझा 16 वर्षाचा जो प्रायव्हेटचा प्रवास होता तो मी देवकर इंजिनिअरिंग कॉलेजला कंप्लीट केला आणि 2016 पासून 2021 पर्यंत गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोलापूर येथे मी कार्यरत होतो, विभाग प्रमुख स्थापत्य म्हणजेच HOD सिव्हिल। आणि आता ह्या 2021 पासून ते 2000 आता चालूपर्यंत मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव येथे हेड ऑफ डिपार्टमेंट सिव्हिल आहे आणि त्याचबरोबरीने प्राचार्य पदाचा माझ्याकडे कार्यभार आहे। थँक्यू सो मच सर। आता बघा, तर विद्यार्थ्यांना तुम्ही जे पण काही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतात किंवा काही प्रश्न विचारतात किंवा बघा डिप्लोमाच्या फ्युचर बद्दल भरपूर सारे प्रश्न मी सरांसाठी काढून ठेवलेले आहे। तर वन बाय वन सर्व क्वेश्चन आपण आता कव्हर करूया, ठीक आहे? तर माझा पहिला प्रश्न सर तुम्हाला असा असेल की 10वी नंतर डिप्लोमा करणं खरंच योग्य आहे का आणि ते योग्य कसं, ते थोडं तुमच्या भाषेत थोडं समजावून सांगा विद्यार्थी। सर्वप्रथम एक लक्षात घ्या, आपण 10वीला 16व्या वर्षी असतो आणि बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे पालक हे साधारण आपला मुलगा एक 2-3 वर्षाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुठेतरी त्याच्या पायावर उभं राहील आणि त्याचं पुढचंच जे आयुष्य असेल तो स्वतःच्या स्वकष्टाने पूर्ण करेल अशा प्रकारचं त्यांचं एक मनसा असते। आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं की आपण काही कारणास्तव जर शिक्षण थांबलं तर बऱ्याचदा इंजिनिअरिंगमध्ये जात असताना विद्यार्थी सुरुवातीला जर ते 12वी नंतर गेलेले असले आणि मध्ये अचानक कुठे थांबलेत तर नक्कीच त्यांच्याकडे फक्त 12वी हे एज्युकेशन असल्याकारणामुळे पुढील भवितव्य त्यांचं थोडंसं जरा अंधारमय होतं।
त्याच जागी जर डिप्लोमाच्या 3 वर्षानंतर जर विद्यार्थी थांबला असला तर नक्कीच फायदा हा असा होणार आहे की तुमच्याकडे असं एक क्वालिफिकेशन असणार आहे की त्या क्वालिफिकेशनच्या बेसिसवरती टेक्निकल एज्युकेशनची टेक्निकल डिग्री जी तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्या बेसिसवर जॉब चांगल्या पद्धतीचा तुम्हाला मिळू शकतो कंपॅरेटिव्हली 12वीपेक्षा. आणि दुसरं महत्त्वाचं मित्रांनो, डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंग मी स्वतः पण केलेलं आहे, त्यामुळे मला त्याची पूर्ण कल्पना आहे की डिप्लोमा जर झालेला असेल तर तुमचा पाया तयार झालेला आहे, त्यात तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत हे सर्व कळालेलं आहे. आणि बेसिक एज्युकेशन जेव्हा तुमचं पूर्ण झालेलं असतं तर त्यानंतर तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला जातात त्यावेळेस तुम्हाला कुठलेही हर्डल्स येत नाही. थ्रूआउट तुम्ही क्लिअर निघतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्कोर चांगल्यात चांगला आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्हाला शिकायला सुद्धा वेळ मिळतो. त्यामुळे मी प्रेफर करेल की 12वीपेक्षा आपण डिप्लोमा करून जर गेलेलं असेल तर ते कधीही योग्य. धन्यवाद सर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सरांनी डिप्लोमाचं महत्त्व एकदम छान प्रकारे समजून दिले, कारण त्यांनी स्वतःने सुद्धा डिप्लोमा नंतर डिग्री केलेली आहे. नंतर पुढचं शिक्षण तुम्ही तर ऐकलं असाल, ठीक आहे ना. चला, तर आता माझा पुढचा प्रश्न सरांना असा आहे की बघा, आता 10वी नंतर बरेचसे विद्यार्थी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटरच्या ज्या पण काही सब ब्रांचेस वगैरे आहे त्याच्यामध्ये जास्त वळत आहे. मग खरंच सर की या 6 वर्षानंतर म्हणजे ज्यावेळेस 3 वर्षाचा डिप्लोमा आणि 3 वर्षाची इंजिनिअरिंग हे केल्यानंतर 6 वर्षानंतर विद्यार्थ्यांना खरंच स्कोप असेल का त्या याच्यामध्ये, किंवा काय कोर ब्रांचेस घेतलेल्या बऱ्या असतील, त्याबद्दल सर 2 शब्द फक्त. सर्वप्रथम मी ब्रांचेसबद्दल आपल्याला असं सांगेल की कोणत्याही ब्रांचला आपण कमी लेखायचं नाही. आपण कुठल्याही ब्रांचमध्ये नॉलेज किती मिळवलेलं आहे याच्यावरती तुमचं पुढचं फ्युचर असणार आहे. परंतु जसं दादाने आता मला प्रश्न विचारला, नक्कीच हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे की पुढच्या 6 वर्षानंतर काय. तर हा प्रश्न आपण पालकांनी सुद्धा समजून घेतला गेला पाहिजे. विद्यार्थी आज कॉम्प्युटरच्या युगामध्ये जाण्यासाठी धडपड करतात आहेत, कॉम्प्युटर IT ब्रांचकडे जातात आहेत, वळतात आहेत, हे मान्य आहे. पण कोर एज्युकेशनमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी नाही असं जर कोणी म्हणत असेल तर त्याचं नक्कीच मी खंडन करेल. कारण डिप्लोमा झालेले मुलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, आज कंपन्यांना आवश्यकता आहे पण विद्यार्थी मिळत नाही. सिव्हिलच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती चांगल्या क्वालिटीचे सुपरवायझर जॉब करणारे सिव्हिलचे डिप्लोमा होल्डर्स मिळत नाही. ज्या विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगले कंत्राट घेऊन डिप्लोमा लेव्हलला सुद्धा चांगलं बांधकामाचे कामं घेता येतात शासकीय, अशा प्रकारचे सुशिक्षित बेरोजगार योजनेसाठीचे जे सुभा असतात ते विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण केवळ 1-2 ब्रांचेसकडे कल न ठेवता आपण सर्वच ब्रांचेसचं हे तपासलं गेलं पाहिजे. आणि पुढील 6 वर्षानंतर दादांनी जो प्रश्न विचारला तो अगदी योग्य आहे की पुढील 6 वर्षानंतर कोणत्या क्षेत्रामध्ये कसं करिअर असणार आहे याच्यावरती लक्ष देऊनच पालकांनी सुरुवातीला कोर एज्युकेशन घेऊन मग नंतर आपण कॉम्प्युटर रिलेटेड काय करू शकतो हे बघितलं गेलं पाहिजे. तर त्यामुळे तो महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तुमचा हा टर्निंग पॉईंट. थँक्यू सो मच. आता बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न अजून एक आहे की बरेच जण आता म्हणतात की अरे काय यार, रस्त्यावर इंजिनियर पडलेले आहे, जिथे पहा तिथं इंजिनियर. तर खरंच आता इंजिनिअरिंग करण्यापेक्षा काही दुसरं ऑप्शन बेस्ट आहे का अजून सुद्धा डिप्लोमा आणि इंजिनियर हे बेस्ट राहील? तर डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी का करावं? आणि खरंच असं तर होणार नाही ना की रस्त्यावर खूप सारे इंजिनियर होऊन जाईल आणि जॉबच भेटणार नाही? तर यावर सर तुमचं मत काय? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा बरेच विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा म्हणतात की इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जॉब मिळत नाही आहे, आजकाल बरेचसे बेरोजगार आहेत. तर याच्याबद्दलचं माझं एक स्पष्ट मत असं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारावा आणि जे सुशिक्षित बेरोजगार राहिलेले आहेत टेक्निकल एज्युकेशन घेतल्यानंतर त्यांनी सुद्धा हा प्रश्न विचारावा की जर आपण नॉलेज घेतलं असतं तर खरोखर आपण कुठे ना कुठेतरी आपण त्यामध्ये तरलो असतो. पण विद्यार्थी आजकाल जो मार्ग निवडलेला आहे मुलांनी, विशेषतः पालकांनी पण, तो म्हणजे मार्कांचा. आणि मार्कांच्या वाटेवरती धावत असताना त्यांना हे कळत नाही की आपण नॉलेज विसरलो किंवा नॉलेज घेत नाहीये. आणि जो विद्यार्थी नॉलेज घेत नसेल त्या विद्यार्थ्याला कंपनीमध्ये कुठेही जागा नाही, कारण त्याच्या बुद्धिमत्तेच्या आधारावरतीच ती कंपनी त्याची निवड करत असते. त्याला त्याचं जॉब ऑपॉर्च्युनिटी जे काही असेल, त्याचं पेमेंट जे असेल ते त्याच्याप्रमाणे ठरतं. त्यामुळे मित्रांनो, शिक्षण तुम्ही कोणतंही घ्या पण नॉलेज जर तुमचं मिळत नसेल ना तर मग तुम्हाला तुमचं पुढचं भविष्य हे अंधारमय असणार आहे. थँक्यू सो मच सर. आता बघा, अजून एक नवीन प्रश्न असा आहे की बघा,
तुम्हाला माहिती असेल की सध्या डिप्लोमाचा रिझल्ट थोडा खराब लागलाय, बरोबर आहे. बरेच जण म्हणतात की 10वी नंतर डिप्लोमा म्हणजे खूप कठीण आहे बाबा, त्याच्यापेक्षा 11वी-12वी केलेलं परवडेल, ठीक आहे ना. पण मग डिप्लोमा खरंच एवढा कठीण आहे का? मग विद्यार्थी जे फेल होतात त्याचं खरं कारण काय? का खरंच पेपर एवढे स्ट्रिक्ट होतात का? पेपर खरंच खूप कठीण निघतात का विद्यार्थ्यांची काही चूक आहे? तर यामध्ये नेमका दोष कोणाचा आणि यावर आपल्याला काय उपाययोजना वगैरे करता येईल? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण बरेचसे विद्यार्थी डिप्लोमाच्या पहिल्या वर्षामध्ये आल्यानंतर एकतर 10वी नंतर आलेले असतात आणि त्यातल्या त्यात मराठी माध्यमातून जर आलेले असले तर इंग्लिशची भीती मनामध्ये घेऊन बसलेले असतात आणि खूप गांगरून जातात. माझं एक आपल्या सर्वांना सांगणं असं आहे की आपण आपल्या मातृभाषेमध्ये सुद्धा आता हे शिक्षण घेऊ शकतो, हे आपल्याला कदाचित माहिती नसेल. डिप्लोमाचं शिक्षण हे मातृभाषेमध्ये सुद्धा बघायला मिळतंय. त्याच्या संदर्भात आपण आता जी महाराष्ट्र शासनाने जे चांगलं पाऊल उचललेलं आहे की आपल्या मातृभाषेमध्ये शिक्षण आपल्याला मिळायला हवं, म्हणजेच मराठीमध्ये शिक्षण असायला हवं, आणि ही आपली महाराष्ट्राची जी राज्यभाषा आहे या भाषेतून आपण शिक्षण घ्यायला आता सुरुवात केलेली आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शिक्षण कसं करावं याच्याबद्दल मी एक आपल्याला थोडक्यात सांगेल. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा एक लक्षात घ्या की तुम्ही डिप्लोमाला आलेले आहात किंवा इंजिनिअरिंग करणार आहात तर तुम्ही प्रोफेशनल आहात. आणि प्रोफेशनल व्यक्तीचं एक लक्षण असतं की कोणतीही गोष्ट नियोजनबद्ध केली गेली पाहिजे. किती विद्यार्थी 10वी नंतर डिप्लोमाला आल्यानंतर दिवस मोजतात की माझा पेपर किती तारखेला कोणत्या दिवशी आहे, आणि त्याचं कॅलेंडर आपल्याला MSBTने जर दिलेलं असेल तर तुम्हाला क्लिअरली कळतं की माझी 3 महिन्यानंतर परीक्षा आहे. मग किती विद्यार्थी नियमितपणे याचा सराव करतात, अभ्यास करतात, रेग्युलर वेळ ठरवतात, आणि दैनंदिन वेळ जो विद्यार्थी ठरवतो, जो डे टू डे त्याचं शेड्यूल तयार करतो आणि इंजिनियर सारखं खरोखर तो वागतो, आणि प्रोफेशनली जर त्या विद्यार्थ्यांनी असं ठरवलं की माझ्या रक्तामध्ये मी आतापासून माझ्या याला सवय लावेल, शरीराला आणि मनाला, की मी ह्या वेळामध्ये अभ्यासच करेल, बाकी मला काहीही झालं तरी चालेल पण या वेळात मला अभ्यासाव्यतिरिक्त काही नको, अशा प्रकारचा ज्या विद्यार्थ्याचा मानस असतो तो विद्यार्थी कुठेही नापास होत नाही. दुसरं महत्त्वाचं, बरेचसे विद्यार्थ्यांनी आतापासून एक वेगळं फॅशन करून घेतलेली आहे. ती फॅशन अशी की आपण एकत्र सगळे सब्जेक्ट काढायचे नाही. त्यांना असं वाटतं की आपण 2 विषय यावर सेमिस्टरला देऊ, मग 2 विषय पुढच्या सेमिस्टरला देऊ, मग आपण एवढा अभ्यास कसं काय करू शकतो. आणि त्यातल्या त्यात त्यांचे जे गुरु असतात ते अत्यंत चुकीचे गुरु, म्हणजे त्यांचे सिनियर्स. ज्या सिनियर्सला ते फॉलो करतात ते सिनियर्स स्वतः त्या चुकीच्या मार्गावरून गेलेले असतात. तर मित्रांनो, विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यावं की आपण आपला अभ्यास नियमितपणे केला तर तुम्ही कधीही नापास होणार नाही. रेग्युलर वर्गात जरी जो विद्यार्थी बसलेला असला आणि त्याने पुस्तक न उघडता जरी परीक्षेला बसलं तर मी तुम्हाला हमखास सांगू शकतो की वर्गातल्या शिकवलेल्या शिक्षणावरती सुद्धा विद्यार्थी काही जण त्यांचे स्वतः अगदी चांगले मार्क मिळवून पास होतात. आणि एक पाठी विद्यार्थ्याला फार जास्त वेळ लागत नाही, पण कमीत कमी 2 ते 3 वेळा तुमचं वाचन व्हायला पाहिजे. यामध्ये अजून एक मुद्दा असा असतो की स्वामी विवेकानंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे की वाचन करताना 3 गोष्टींमध्ये तुम्ही 3 स्टेपमध्ये करा. पहिल्यांदा स्टोरीसारखं वाचून जा, शिक्षक वर्गात समजावून सांगतात त्यावेळेस त्याच्यावरती लक्ष ठेवा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी आल्यानंतर त्याचा एकदा पुन्हा सराव करा. ही 3 टायर सिस्टीममध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तो आजपर्यंत नापास तर अजिबात होणार नाही, पण तो निश्चितच पुढच्या चांगल्या वाटेवरती त्याच्या यश शिखराला जाईल आणि त्याचं नॉलेज जे असेल ते त्याच्या डोक्यामध्ये परमनंट मेमरीमध्ये पक्क बसेल. थँक्यू सो मच सर. आता एक पुढचा प्रश्न एक असा आहे की बरेचसे विद्यार्थी म्हणतात की मी डिप्लोमाला बाहेर गावी जाऊन शिकतो, पुण्याला जाऊन शिकतो, मुंबईला जाऊन शिकतो, छत्रपती संभाजीनगरला जाऊन शिकतो. तर खरंच डिप्लोमा ज्या जिल्ह्यामध्ये आपण राहतो त्या ठिकाणून करणं योग्य राहील का बाहेर जाऊन योग्य राहील? आणि बरेच जण म्हणतात की बाहेरचं शिक्षण खूप छान असतं, आपल्या जिल्ह्यातलं नको रे बाबा. तर असं यामध्ये काय फरक पडतो की डिप्लोमाला खरंच बाहेर जाणं योग्य आहे किंवा नाही, याबद्दल सर 2 शब्द. सर्वप्रथम मी आपल्याला एक सांगू इच्छितो की पूर्ण महाराष्ट्राचं एकच टेक्निकल बोर्ड आहे. याचा अर्थ समजून घ्या की तुम्ही कोणत्याही महाराष्ट्रातल्या डिप्लोमा कॉलेजमध्ये परीक्षेला बसले तर त्या परीक्षेसाठी एकच बोर्डाचा पेपर असणार आहे, अभ्यासक्रम सारखा असणार आहे, तुम्हाला बदल काही नाही. पूर्वीच्या काळी पुणे, मुंबई किंवा मोठ्या शहरांचं एक अट्रॅक्शन वेगळं असं होतं की त्यावेळी कंपनीच्या प्लेसमेंटसाठी विद्यार्थी तिकडे वाटचाल करायचे, कारण तिथे जास्तीत जास्त कंपन्या असायच्या आणि त्या कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी ती कंपनीची मंडळी जी असायची ती लोकल लेव्हलवरची कॉलेजेस प्रेफर करायची. आता तसं राहिलेलं नाही आहे. आता प्लेसमेंटचा सिनॅरिओ हा पूर्ण बदलला आहे.
तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवरती अप्लाय करायचं असतं. तुमची प्लेसमेंट कन्सल्टन्सी तुम्हाला त्याच्या थ्रू तुमचं सिलेक्शन करून ठेवते आणि ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटलं की मला आता जॉबची गरज आहे, त्या क्षणाला तुम्ही त्या प्लेसमेंट कन्सल्टन्सीचं डोअर नॉक केलं की म्हणजे त्यांना जर तुम्ही सांगितलं की मला आता जॉबची गरज आहे, तर ते तुम्हाला नक्कीच त्याच्यामधून मार्ग जे असतात ते दाखवतात आणि कमीत कमी 4 ते 5 कंपनी तुमच्या समोर उभं करतात आणि तुम्हाला कंपनीमध्ये त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला पाठवतात. ही आजची संकल्पना झालेली आहे प्लेसमेंटची. त्यामुळे मित्रांनो, घर जिथे आहे तुमचं तिथे राहून तुम्ही जे शिक्षण घ्याल ते अत्यंत योग्य राहणार आहे. कारण तुम्ही ज्या ठिकाणी जागा बदल झाली की मग आपल्या जेवणाच्या बदल आणि आपला घरामध्ये जो दैनंदिन आपण वावर करतो तो बदल झाल्यानंतर ज्या अडचणी वाढतात त्या अडचणी आपल्याला लोकल लेवलवरती होणार नाही. मी तर हे पण म्हणेल की तालुका लेवलवरती जरी कॉलेजेस असले तर त्यात वाईट काहीच नाही आहे. फक्त तुम्ही एक गोष्ट मात्र प्रामाणिकपणे बघा की शिक्षक शिकवतात का, लेक्चर्स प्रॅक्टिकल रेग्युलर होतात का, हे जर तुम्ही चाचपणी केली आणि त्या कॉलेजेसमधून जर आपल्याला याचा फीडबॅक मिळाला की हो त्या ठिकाणचे शिक्षक रेग्युलर घेतात आहेत, तर मी तुम्हाला हे नक्की सांगू शकतो की तालुका लेवलवरचे पण काही कॉलेजेस असे आहेत की ते चांगल्यात चांगले मेरिटमध्ये मुलं येतात आणि चांगले मार्कसुद्धा मिळवतात. थँक्यू सर, सरांनी खूप छान असं महत्त्व सांगितलं. आणि आता बघा, बरेचसे विद्यार्थी म्हणतात की सर बाबा गव्हर्नमेंट कॉलेजला जर समजा ॲडमिशन झालं तर खूप जास्त स्ट्रिक्ट होतं रे बाबा, कॉपी करता येत नाही, काही होत नाही. तशा भरपूर साऱ्या गोष्टी. आणि बरेचसे डमी कॉलेज आपल्याला असं सुद्धा आश्वासन देतात की तू फक्त आमच्याकडे ॲडमिशन घे, बाकी सर्व आम्ही बघून घेऊ, ठीक आहे ना. मग आता अशा विद्यार्थ्यांना तर प्रॉब्लेम होणारच होणार. मग आता बघा की गव्हर्नमेंट कॉलेजला जर समजा आपलं ॲडमिशन झालं तर मग त्याचे काय फायदे असेल. खरंच भरपूर जणांकडून आपण असं ऐकलं असेल की डिप्लोमाला लास्ट इयरला वेगवेगळे कंपनी येतात, कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे होतात. तर खरंच हे कितीपत खरं आहे आणि खरंच विद्यार्थ्यांचं काही प्लेसमेंट वगैरे झालेलं आहे का, आणि डमी कॉलेजेस बद्दल तुम्ही थोडं काय बोला. याचं उत्तर मी मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलंच आहे की ज्या कॉलेजमध्ये रेग्युलर नियमितपणे लेक्चर्स प्रॅक्टिकल होतात आणि जिथले शिक्षक हे प्रामाणिकपणे घ्यायला तयार आहेत, अशा सर्व कॉलेजेसमध्ये आपण ॲडमिशन घेऊ शकतात. कॉलेज हे आपल्याला कुठलं आहे, गव्हर्नमेंट प्रायव्हेट, याच्यापेक्षा त्यामधून आपल्याला किती नॉलेज मिळवता येणार आहेत आणि तिथले शिक्षक किती प्रभावीपणे शिकवतात आहेत यावरती आपल्याला अत्यंत महत्त्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे. आपण तिथल्या विद्यार्थ्यांचा, तिथल्या जे आधीचे विद्यार्थ्यांचे पालक असतील त्यांच्याकडून फीडबॅक घ्या की तुमच्या मुलाला जे शिक्षण मिळालं ते योग्य शिक्षण होतं की नाही, त्याने काही नॉलेज मिळवू शकला का. आणि गव्हर्नमेंटबद्दल सांगायचं झालं तर आपल्याला एक निश्चित सांगू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये एकूण 46 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहेत. सर्व गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचं एक चांगलं रेप्युटेशन असं असतं की शासकीय संस्थांमध्ये MPSCद्वारे सिलेक्टेड फॅकल्टी मेंबर्स असतात. दुसरं महत्त्वाचं, स्ट्रिक्टली आपल्याकडे आपण ॲकॅडमिक फॉलो करतो. काही ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे थोडंफार कमी अधिक प्रमाणामध्ये थोडंसं त्यांना ते वेगळ्या पद्धतीचं आमिष दाखवलं जातं, पण ते मुलांनी अजिबात पाळू नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण आयुष्य हे तुमचं आहे. संस्था चालकांना जरी त्याच्या बद्दल काही थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगायचं असेल, पण निश्चितच तशा प्रकारे त्या संस्थांमध्ये जिथे लेक्चर प्रॅक्टिकल्स होत नाही, जिथे विद्यार्थ्यांना नॉलेज मिळत नाही, त्या ठिकाणी मुलांनी अजिबात ॲडमिशन घेऊ नये. पण ज्या ठिकाणी तुमचं प्लेसमेंट, आणि गव्हर्नमेंटच्या प्लेसमेंटच्या बाबतीत नक्कीच सांगू इच्छितो की गव्हर्नमेंट कॉलेजेसला अजूनही कंपन्या प्रेफरन्स पहिल्यांदा देतात. त्यामुळे गव्हर्नमेंटकडे येण्याचा कल हा जास्त असतो. त्यातल्या त्यात दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की फीज ज्या असतात ह्या गव्हर्नमेंटच्या अगदी नाममात्र आहेत आणि त्यामुळे फीज कमी असल्या कारणामुळे विद्यार्थ्यांना फक्त 6,000 रुपयात वर्षभराचं शिक्षण ज्या ठिकाणी मिळेल असा डिप्लोमा कोणी सोडू शकत नाही. त्यामुळे मुलांचा गव्हर्नमेंटकडे कल हा जास्त असतो. थँक्यू सो मच सर. आता बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भरपूर सारे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारतो की सर आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्या की बघा सर, आता बऱ्याचशा वेळेस काय होतं की विद्यार्थी फोटोकॉपी टाकतात किंवा रिचेकिंग टाकतात. मग आता यामध्ये कसं होतं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा पेपर निघून जातो किंवा काही विद्यार्थी पेपर लिहितात पण त्यांना तशी मार्क मिळालेले नसतात. मग असं नेमकं काय होतं, किंवा तुम्ही काय MSBTला काही असं संदेश देऊ इच्छिता का की समजा विद्यार्थ्यांचे कॉपी केस वगैरे होते, मग त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा प्रॉब्लेम वगैरे होतोय, किंवा फोटोकॉपी आणि रिचेकिंग जर समजा म्हटलं तर विद्यार्थ्यांचे बरेचसे पैसे वगैरे वाया जातात. तर थोडंसं काहीतरी इथे कुठेतरी प्रॉब्लेम होतोय, कारण बरेचसे विद्यार्थी फोटोकॉपी आणि रिचेकिंग मध्ये आपल्याला ऑल क्लिअर होताना दिसत आहे. तर याबद्दल सर तुमचं काही मत, फोटोकॉपी रिचेकिंग? MSBTची एक प्रणाली आहे. नक्कीच याबद्दल मी एवढं सांगेल की ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असते की मी पेपर पूर्ण लिहिला होता, आणि ज्या मुलांच्या मनामध्ये खरोखर अशी शंका असते
तेच विद्यार्थी ॲप्लिकेशन टाकतात. आणि नक्कीच तुम्ही जे सांगितलं आता की अशाच मुलांचे रिझल्ट हे वाढून येतात. शक्यतो असा मुलगा कोणीही रिचेकिंगला फॉर्म टाकणार नाही की ज्याला 100 पैकी 40 मार्क मिळवायचे होते आणि त्या 40 मध्ये त्याला 10च मार्क मिळालेले आहेत. त्याला सुद्धा त्याची क्षमता माहिती असते. त्यामुळे नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी म्हणजे जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले नाहीत त्यापैकी ज्या मुलांनी फोटोकॉपीला अप्लाय केलेलं असतं ते अशा प्रकारची आशा बाळगूनच असतात. 90% विद्यार्थी आशा बाळगून असतात की नाही सर मी पेपर तर छान लिहिलेला आहे पण काहीतरी माझं थोडंसं कदाचित तपासण्यामध्ये किंवा कशात गडबड झालेली वाटते. आणि त्यावेळेस ह्युमन एरर जे काही ठिकाणी आहेत, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की काही ठिकाणी ह्युमन एरर आहेत, त्याला आपली एक वेगळी प्रणाली असते. MSBTने त्याच्यात अगदी चांगली प्रणाली सेट केली आहे. आणि आपल्याला एक सांगू इच्छितो की असं कधीही होत नाही की फक्त आपण MSBT कडूनच जर व्हेरिफिकेशन केलं तरच आपल्याला काहीतरी रिझल्ट मिळेल. कारण 2 वेळा तुमचा पेपर तपासून ऑलरेडी झालेला आहे. प्रत्येक पेपर जो असतो तर हा मॉडरेट केला जातो. मॉडरेशन ही प्रक्रिया आहे, त्याच्या काही नियमावली दिलेल्या आहेत MSBTने आणि ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली जाते. यात एक फक्त लूफहोल एक ठिकाणी तुम्ही जो सांगितला तो असू शकतो की एखाद्या वेळी एखाद्या शिक्षकाकडून काही ठिकाणी लिबरल चेकिंग होतं, काही ठिकाणी थोडं स्ट्रिक्ट चेकिंग होतं. आणि याच्यामध्ये जे मार्कांची मार्गदर्शक तत्त्व ती दिलेली असतात त्यांना ती जर फॉलो झाली नाही तर एखाद्या वेळी हा मुद्दा येऊ शकतो. पण माझा आतापर्यंतच्या बघण्यात असं कधी आलेलं नाही आहे की फोटोकॉपीला टाकणाऱ्या मुलांनाच फक्त त्याचं जस्टिस मिळतो. कारण विद्यार्थी जनरली फोटोकॉपीला टाकणारे हे ॲम्बिशियस असतात. त्यांना ते माहितीच असतं की मी बरोबर पेपर लिहिलेला आहे सर, आणि त्यामुळे निकाल हा नक्कीच त्यांच्या बाजूने चांगला येतो. पण त्यात जर तुम्ही बघितलं रिचेकिंगला टाकणाऱ्या मुलांचं प्रमाण तर 90% विद्यार्थ्यांचा निकाल हा नो चेंज येतो. याचं कारणच ते की रिचेकिंगमध्ये ऑलरेडी ते पेपर 2 वेळा तपासून झालेले असतात. त्याच्यामुळे त्याचा निकाल हा रिचेकिंगचा किंवा रिटोटलिंगचा जो असणार आहे तो सारखा तसाच येणार आहे, त्यामध्ये बदल येत नाही. आणि बरेचसे मुलं पण म्हणतात की सर मग कमी पैसे भरले म्हणून मग आम्हाला चेकिंग नाही झालं का किंवा आमचं चेकिंग होत नाही का, असं काहीच नाही आहे. आणि ज्या व्हेरिफिकेशन फोटोकॉपी, आणि एक अजून सांगतो, फोटोकॉपी बघितल्यानंतर जेव्हा आपण तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन घेतो तर निश्चितच तिथे आपल्याला कळतंच ना की तो शिक्षकसुद्धा सांगतो की बेटा तुझा पेपर टाकायला पाहिजे व्हेरिफिकेशनमध्ये कारण तू ऑलरेडी तुझा पेपर चांगला लिहिलेला आहेस. आणि जर एखाद्या वेळी असं झालं की मुलाने फोटोकॉपी मागवलेली आहे आणि त्याचा पेपर जर त्या शिक्षकांनी बघितल्यानंतर लक्षात आलं की अरे हा पेपरमधून तो काही पास होणार नाही बेटा, उलट मार्क कमी होतील, अशा सिच्युएशनमध्ये तो मुलगा पण टाकत नाही आणि शिक्षक पण त्याला सल्ला देत नाही. म्हणून फोटोकॉपीचे निकाल हे मोस्ट ऑफ आपल्याला बघायला मिळाले असतील की मॅक्सिमम पॉझिटिव्ह निकाल येतात. धन्यवाद सर. बघा, तर तुम्हाला सरांनी सांगितलं की पेपर नेमकं कसा चेक होतो. आता रिचेकिंग म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं आहे की फक्त तुमच्या मार्कांची काउंटिंग केली जाते आणि ती जवळपास बरोबरच असते. कारण बघा असं तर काही होणार नाही की भले एखाद्या वेळेस चूक होऊ शकते पण दरवेळेस नाही होत, कारण पेपर तुमचा 2 वेळा चेक केला जातो, तुमचे मार्क प्रॉपर चेक केले जातात आणि त्यानंतरच एंटर होतात. त्यामुळे बघा रिचेकिंग मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं नो चेंजच येणार आहे, ठीक आहे ना. पण हा फोटोकॉपीमध्ये जसं सरांनी आपल्याला सांगितलं की थोडाफार चेंज येतो, भरपूर वेळा मॅक्सिमम वेळा चेंज येतो. आणि बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे DRS रिव्ह्यू तो कसा असतो, एक DRS सारखाच आपला एक इश्यू आहे आणि त्या ठिकाणी कोणाकडून कमी जास्त 19-20 होत राहतो. प्रत्येकाची DRS थोडी बरोबर येतात, बरोबर आहे ना. चला, तर आपला पुढचा प्रश्न असा आहे सर की आता काही रिझल्ट बद्दल आपण थोडं बोलू की बऱ्याचशा विद्यार्थ्यांवर आता कॉपी केस वगैरे झालेली आहे. तर असं काय काय गोष्टी असतात की त्यावरून विद्यार्थ्यांवर कॉपी केस होऊ शकते किंवा कॉपी केसची शिक्षा ही कशा प्रमाणात असते, थोडंफार त्याच्याबद्दल थोडं सविस्तर सांगा. ॲक्च्युली याबाबत MSBTने आपल्याला सर्वांना एक मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. कॉपी केस हा प्रकार आहे की आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही की फक्त हातामध्ये चिठ्ठी घेऊन बसलेला आहे म्हणून त्याचे किंवा कुठेतरी लिहून आणलेलं आहे म्हणून त्याच्यावरती कॉपी केस होणार. आजकाल इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची माध्यमं जरी तुम्ही बाळगली तरी कॉपी केस होते. तुमच्या खिशामध्ये मोबाईल तुम्ही ठेवलेला आहे, तुम्ही भलेही त्यातून काही पाहून लिहत नाहीये पण तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स माध्यम जरी जवळ बाळगलं तरी कॉपी केस होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना बऱ्याचदा असं वाटतं जेव्हा ऑनलाईन पेपर चालू असतो, ऑनलाईनमध्ये जेव्हा आपले काही पेपर असतात त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं वाटतं की आपण शेजारच्याला विचारू, शेजारच्याचं पाहून लिहू. पण मित्रांनो आपल्याला सांगायला हरकत नाही तिथे की लिप मुवमेंट आणि तुमच्या आय रेटिना डोळ्याचे बुबुळं जे असतात हे सुद्धा स्कॅन होत असतात आणि क्षणाक्षणाला त्याचे फोटो घेऊन
त्या फोटो इमेजेसच्या संदर्भातलं एक इव्हॅल्युएशन सॉफ्टवेअर असतं की ज्याच्यामध्ये संशयास्पद तुमच्या हालचाली दिसून आल्या तरी सुद्धा तुमचा पेपर हा कॉपी केस म्हणून कन्सिडर करून त्याच्यावरती ऑनलाईन पेपरला सुद्धा कॉपी केस झालेले आहेत. मित्रांनो, कॉपी केसच्या बाबतीत मी एकच सांगेल की ज्या विद्यार्थ्याने मन लावून अभ्यास केलेला असेल आणि ज्याने असं ठरवलेलं असेल की मी नक्की पास होणार सर, मला जेवढा अभ्यास केलेला आहे तेवढंच फक्त मला लिहायचं आहे, मी जास्त अभ्यास केलेला जरी नसला पण माझा अभ्यास हा व्यवस्थित झालेला आहे, जेवढा माझा अभ्यास आहे, त्या मुलांना कुठलीही भीड घालायची गरज नाही, कोणत्याही चुकीच्या माध्यमाने जायचं नाही. आणि मी तर हे सांगेल की कॉपी करणं म्हणजे तुम्ही स्वतःला फसवणं आहे. त्यामुळे कॉपीच्या मार्गाने किंवा कुठल्याही चुकीच्या मार्गाने पास होणं हे तुमची स्वतःची फसवणूक असणार आहे. ते मार्क जे असतील ते मार्क आयुष्यात तुम्हाला कुठेही तुमच्या भविष्य काउंट करू देणार नाही. आणि त्यामुळे कॉपी करणं हे होऊच नाही. पण जर झालं तर त्या मात्र आपण जे काही शिक्षा असतात त्या MSBTच्या साईटवरती दिलेल्या आहेत. त्यात आपल्याला किमान 6 महिन्याची म्हणजे एका सेमिस्टरची शिक्षा असते किमान, आणि जास्तीत जास्त शिक्षा जी असते ती 3 वर्षापर्यंत. थँक्यू सो मच सर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कारण तुम्हाला 10वी पर्यंत तर मॅक्सिमम सवय असते, कारण काहींचं कॉपी सेंटर असतं. 10वीला तुम्ही भरभरून कॉप्या केलेल्या आहे, बरोबर आहे. पण डिप्लोमाला मात्र तसं चालत नाही बरं बाळांनो. लक्ष, डिप्लोमाला जर यायचं असेल तर प्रॉपर तुमची कन्सिस्टन्सी पाहिजे, अभ्यासाची लेवल तुमची वाढवावी लागेल बेटा. आणि बघा आपल्या समोर जे सर बसलेले त्यांची नियुक्ती सुद्धा MPSCच्या थ्रू झालेली आहे बेटा. तर त्यांनी भरपूर मेहनत केली असेल त्यांच्या आयुष्यात, त्याला मात्र पर्यायच नाही. ठीक आहे ना. बघा आता मेहनत करा बाळांनो, कारण ही वेळ आहे तुमची मेहनत करण्याची. फक्त 3 वर्ष डिप्लोमाला घासा, 3 वर्ष इंजिनिअरिंगला घासा, मग बघा बरं का बरं जॉब मिळत नाही. आणि जो इंजिनिअरचा टॅग जो लोक खराब करताय ना, हा सुद्धा तुम्हीच पुसून टाकशाल. ठीक आहे ना. पण त्यासाठी तुम्हाला सक्सेसफुल इंजिनिअर व्हावं लागेल आणि त्यासाठी कॉपी सोडावी लागेल. बरं चला. तर सर आता रिझल्ट संबंधित काही प्रश्न आपल्याकडे असे आहे की सर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचं प्रमाण फेल होण्याचं खूप जास्त आहे सर. तर त्यासाठी ATKTचा रूल कसा असेल, किती विषयां समजा बॅकलॉग असेल तर विद्यार्थी समजा पुढे सेकंड इयरला जाऊ शकतो, किंवा त्यांच्यासाठी काही री एक्झाम किंवा समजा काही इतर काही गोष्टी होऊ शकतात का, जेणेकरून जे विद्यार्थी बॅकलॉग वगैरे आहे 5, 6, 7, 8 असे विषय बॅकलॉग वगैरे आहे त्यांना सेकंड इयरला जाता येईल, असं काय होऊ शकतं सर? पहिले तर नियमावली ही MSBTने आपल्याला ठरवून दिलेली आहे, हे लक्षात घ्या. आपण जर MSBTच्या वेबसाईटवर बघितलं तर तिथे किती विषय आपण नापास असलो तर आपल्याला पुढच्या वर्गात जाता येतं याबद्दल सांगितलेलं आहे. एक थोडक्यात सांगतो. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, IT या 5 ब्रांचेसच्या मुलांनी जर 4 विषय फेल झालेले असतील, त्या मुलांना फर्स्ट इयरच्या बाबतीत मी हे सांगतोय, के स्कीम जे स्कीममधले मुलं आहे फर्स्ट इयरचे त्यांच्यासाठी, तर 4 विषयांमध्ये जर फेल झालेले असतील तर त्यांना पुढच्या वर्गामध्ये प्रवेश आहे. त्याला आपण अलाउड टू कीप टर्म म्हणतो, ATKT. आणि या 4 बॅकलॉग असलेल्या मुलांना त्याच्यामध्ये काही थोड्या अजून कन्फ्युजन असे आहेत की सर मग थिअरी आणि प्रॅक्टिकल वेगवेगळं धरलं जातं का, तर तसं नाही आहे. त्याचा 1 हेड आपण एक कन्सिडर करत असतो, तो विषय म्हणजे एक हेड कन्सिडर केला जातो. दुसरं महत्त्वाचं, इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटसाठी पण आपला 5 विषयांची ATKT आहे, कारण त्यांचे नंबर ऑफ टोटल काउंट ऑफ सब्जेक्ट जे ते 15 आहे फर्स्ट इयरच्या के स्कीमसाठीचं मी हे आपल्याला सांगितलं. याचप्रमाणे MSBTच्या वेबसाईटवरती आपण जर चेक केलं की किती विषय आपण देणार आहात आणि किती विषयांसाठी ATKT किती याची लागू आहे, त्याचं एक कॅलेंडर किंवा तक्ता दिलेला आहे. तो तक्ता जर आपण नीट बघितला तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल. आता मी हे जे आपल्याला थोड्या वेळापूर्वी उदाहरण सांगितलं, तर 14 विषय ह्या विद्यार्थ्यांना फर्स्ट सेमिस्टरला द्यायचे आहेत. 14 वेगवेगळे हेड ऑफ पासिंग आहेत. त्या 14 हेड ऑफ पासिंगपैकी 4चं त्यांना ATKT दिलेली आहे, म्हणजे 4 विषय नापास असतील तर. अशा प्रकारे जिथे 15 आहे त्यांना 5ची ATKT आहे. अशा प्रकारे ते 1/3 ऑफ दॅट सब्जेक्ट्स किती अपियर झालेत, सब्जेक्ट इन्क्लुडिंग त्याला काही ठिकाणी प्रॅक्टिकल रिलेटेड सब्जेक्ट पण कन्सिडर केले जातात. तर तो एक विषय जो असेल, असे एकूण विषय किती, त्याच्या 1/3 आपल्याला कमीत कमी जे असतील तर तेवढं आपण ते कन्सिडर 2/3 पासिंग व्हायला पाहिजे आणि 1/3 आपलं फेल्युअर जर असेल तर ते आपण पुढे जाऊ शकतो. राहिला प्रश्न तुम्ही जे आता सांगितलं की खूप विद्यार्थी फेल झालेले आहेत. माझा परीक्षेचा निकाल जर बघितला, म्हणजे मी जे ॲनालिसिस बघितलं आहे, फर्स्ट इयरला या वर्षातल्या फर्स्ट सेमिस्टरला निकाल डाऊन होता, कारण के स्कीम आली, नवीन विद्यार्थ्यांना पॅटर्न आलं, थोडं अभ्यासाचं जे प्रमाण होतं ते पण त्यांचं वाढलं, असं त्यांच्या बोलण्यातून मला कळालं.
आणि त्याच्याबद्दलचा फीडबॅक आम्ही MSBTला पण दिला. सेकंड सेमिस्टरला मात्र विद्यार्थ्यांचा निकाल जर आपण बघाल तर तो निकाल हा बऱ्यापैकी चांगला आलेला आहे. कारण फर्स्ट सेमिस्टरला थोडंसं ते नवीन स्कीममुळे स्कीममुळे त्यांना थोडंसं फंबल झालेत. काही ठिकाणी अशी पण एक धारणा होती की आपल्याला 30 पैकी जे मार्क असतात 70 आणि 30 अशी दोन वेगवेगळी फोड केली जाते. त्या 70 मार्काचा आपण थेरी पेपर देत असतो आणि 30 मार्क जे असतात ते इंटरनल मार्क जे असतील ते कॉलेजमधून आपल्याला सहज मिळतील अशी एक चुकीची धारणा मुलांची होती. कारण ह्या 30 मार्कांसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना युनिट टेस्टमध्ये चांगले मार्क मिळवणे गरजेचे होते आणि दुर्दैवाने मुलांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नसल्या कारणामुळे काही विद्यार्थी या ठिकाणी अडकले. तसं आम्ही विद्यार्थ्यांना ह्या वेळोवेळी सूचना देत असतो, परंतु काही विद्यार्थी असे असतात की ते थोडंसं कंटाळा करतात, अभ्यासाचा नियमितपणा नसतो. आणि मी आधीच सांगितलं आपल्याला की जो नियमित विद्यार्थी नाही तो डिप्लोमाच्या एज्युकेशनमध्ये अजिबात टिकत नाही, कारण त्याला कन्सिस्टन्सी आवश्यक आहे, अभ्यास नियमित असणं आवश्यक आहे. थँक्यू सर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला खरंच मजा मारायची असेल ना तर डिप्लोमा घेऊच नका बाळांनो तुम्ही. कारण कसं आहे 11वी-12वी म्हटलं काय की 11वी पूर्ण आराम, पूर्ण वर्षभर मजा मारा. 12वी मध्ये सुद्धा गेल्यावर ज्यावेळेस तुमचं ऍडमिशन 12वीला होतं तर दिवाळीपर्यंत मजा मारा. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काय म्हणता की चला बाबा आता नोव्हेंबर-डिसेंबर आला, फेब्रुवारीला 12वीची एक्झाम आहे, थोडासा अभ्यास करा. म्हणजे 11-12 मध्ये कसं असतं की शेवटी फक्त 3 ते 4 महिने विद्यार्थी अभ्यास करतो. पण जर डिप्लोमाला ऍडमिशन घेत असाल तर 6-6 महिन्यानंतर बोर्डाची एक्झाम होतो, बोर्ड तुम्हाला धक्के देतो रिझल्ट सारखे, ठीक आहे ना. तर यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जर अभ्यासाची खरंच तुमची इच्छा असेल ना अभ्यासाची तरच ऍडमिशन घ्या डिप्लोमाला, नाही तर आपला 11वी-12वी जिंदाबाद. ठीक आहे, चला. तर सर आता विषय असा आहे की फर्स्ट इयरला कॉन्डोलन्स वगैरे जो आपले ग्रेस मार्क असतात तर कॉन्डो हा कशा प्रकारे मिळतो आणि त्यासाठी कंडिशन्स काय सर? त्या ज्या कंडिशनल सिस्टीम्स आहेत ह्या बोर्डातर्फे वेगवेगळ्या वेळी ठरवल्या जातात. आता इथे आपण जो कंडोलन्स हा जो सांगितला तर त्याच्यासाठी एक कंडोलन्स हा वेगळा विषय आणि त्या मुलांना जे पुढे कॅरी ऑन किंवा आपण त्याला OTO म्हणतो, अलाउड टू कीप टर्म, वन टाईम ऑपॉर्च्युनिटी. तर हा वन टाईम ऑपॉर्च्युनिटी कन्सेप्ट आणि हे जे आहेत हे वेगळे आहेत. तर कंडोलन्सचे मार्क्स जे असतात त्याला ग्रेस मार्क्स म्हणतात. म्हणजे आपल्या शाळेच्या भाषेमध्ये आपण त्याला जास्तीचे दिलेले गुण ग्रेस मार्क्स जे म्हणायचो ते. तर ही ग्रेस मार्क सिस्टीम जी आहे ती त्या टोटल एकूण किती मार्कांचा तो हे आहे ते सेमिस्टर आहे त्याच्या 10% त्यांना ते कंडोलन्सचे मार्क्स मिळू शकतात. आता काही विद्यार्थी एका विषयात नापास असतील, 2 विषयात नापास असतील, त्याप्रमाणे त्याचं एक लिमिट ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे त्याच्या 10%ची जी कॅल्क्युलेशन असेल, म्हणजे एखादा मुलगा समजा सर्व विषय पास आहे पण त्याला एखाद्या विषयामध्ये जर 5 मार्क कमी पडत आहेत, मग तिथे जी ग्रेस मार्क देऊन ते 5 मार्क दिल्यानंतर तो मुलगा पास होत असेल तर त्याला ती ग्रेस मार्क्स मिळतात. पण त्याच्यासाठी पण एक नियमावली असते की मागचे तुमचे जे सब्जेक्ट्स असतात ते ऑल क्लिअर असणं किंवा मागचे वर्ष ऑल क्लिअर असणं गरजेचं आहे. थँक्यू सर. आता बघा सर्वांना पडलेला प्रश्न, जे सेकंड इयरचे विद्यार्थी आहे की सर आमचे तर 5 बॅक लागले, आमचे 6 बॅक लागले, आता आमचं काय होणार, कारण आम्ही तर शेवटची बॅच आहोत सर, मग आम्हाला काही कॅरी ऑन मिळू शकतं का किंवा OTO वगैरे मिळू शकतो का? तर याबद्दल काही अपडेट वगैरे आला आहे किंवा नाही? मग या विद्यार्थ्यांनी नेमकं आता करावं काय? ऍडमिशन त्यांना थर्ड इयरला मिळेल किंवा नाही आणि त्याला कंडिशन काय काय असतील? तर याबद्दल विद्यार्थी खूप जास्त चिंतित आहे सर. तर त्याबद्दल सर 2 शब्द फक्त. एक लक्षात घ्या, नियमावली आता जे मी एटीकेटीची सांगितली ही तर काही बोर्डाने बदलवलेली नाही आहे. अजूनपर्यंत तरी आमच्याकडे कुठलंही कॅरी ऑनचं किंवा त्या वन टाईम ऑपॉर्च्युनिटी OTOचं अजून आमच्याकडे सर्क्युलर किंवा परिपत्रक आलेलं नाही आहे. पण फायनल इयरची शेवटची बॅच म्हणजे तुमची आता जी आय स्कीमची ही बॅच शेवटची असणार आहे, कदाचित याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्याच्या या बाबतीमध्ये होतात. मागच्या वर्षी जसं OTO पॅटर्न आलं होतं पण हे दरवर्षीच असेल असं अजिबात नाही. त्यामुळे ज्या मुलांचे विषय बाकी राहिलेले आहेत त्यांनी आधी हे चेक करा की बॉर्डर लाईनवरती जर विषय असेल आपल्याला तर 3 तारखेपर्यंत 3 जुलैपर्यंत आपल्याला ही मुदत आहे. त्यांनी त्याच्यासाठी आपले ॲप्लिकेशन्स जे असतील फोटोकॉपी किंवा याच्या संदर्भातले ते टाकायला पाहिजे. ती जे असेल ती प्रक्रिया सुरू करून द्या आणि ज्यावेळी तुमचा याचा रिझल्ट येईल आणि तुम्ही जर समजा 5 विषय बॅक आहेत आणि एखादा विषय तुमचा सुटला कॅरी ऑनमध्ये याच्यामध्ये तुमचा ज्यात आपण ॲप्लिकेशन कराल त्याच्यामध्ये फोटोकॉपीला, तर त्या केसमध्ये तुम्ही एटीकेटीच्या नियमामध्ये जर आलेत
तर नक्कीच तुमची ॲडमिशन त्यावेळेस होऊ शकते. पण आता मात्र सद्यस्थितीत कॅरी ऑन किंवा इतर OTO वन टाईम ऑपॉर्च्युनिटी असे कुठलेच अजून आलेले नाही आहे. ओके सर, थँक्यू सर. बघा बेटा, अजून सुद्धा काही ऑफिशियल सर्क्युलर आले नाहीये आणि जसं काही येईल तर सांगूनच देईल. काही काळजी वगैरे तुम्ही करू नका बेटा, ठीक आहे ना. आणि हो, थोडा अभ्यासाला लागून जा बरं. जे तुम्हाला वाटतंय बघा, कॅरी ऑन लागो नाही लागो, अभ्यास तुम्हाला करायचा आहे. हां, जे विषय तुम्हाला वाटतंय खरंच की आपण फोटोकॉपी टाकू शकतो ते टाकून द्या आणि बाकी जे पण काही विषय असेल त्याचा अभ्यासाला लागून जा बरं बाळांनो. वेळ वाट नका पाहू आता डायरेक्टली, ठीक आहे. चला, तर सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की सर डिप्लोमा आणि 11-12 हे इक्विव्हॅलंट आहे का? कारण मागे आम्ही अशी बातमी ऐकली होती की डिप्लोमा आणि 11वी-12वी जवळपास इक्विव्हॅलंट होऊन गेलं आहे. म्हणजे जर समजा पोलीस भरती किंवा मग अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहे, भरपूर सारे गव्हर्नमेंट जॉब आहे ते 11वी-12वीवर अवेलेबल असतात. मग डिप्लोमाचे विद्यार्थी यासाठी एलिजिबल असतात का किंवा हे इक्विव्हॅलंट आहे, हे कितीपत योग्य आहे सर? याच्यातले इक्विव्हॅलन्सीचे नियम जे असतात हे थोडे वेगवेगळ्या ठिकाणी, जसं पोलीस भरतीचं आपण सांगितलं तर त्यांना स्पेसिफिकली त्यांचं जे ठरलेलं असतं की 11वी-12वी नंतरच यावं, किंवा काही ठिकाणी डिप्लोमाच्या आधारावरती त्यांना वेगळ्या लेवलच्या ऑपॉर्च्युनिटीज असतात त्या ठिकाणीच. त्यामुळे वेगवेगळ्या शिक्षणाचं त्याचं क्वालिफिकेशनचं जे स्टेटस आहे त्यात इक्विव्हॅलन्सी असा उल्लेख कुठेच आलेला नाही आहे. पण काही ठिकाणी जॉब ऑपॉर्च्युनिटी देताना मात्र डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जातं आणि 12वीच्या मुलांना त्याच्यात नंतर मग, कारण त्यांचं क्वालिफिकेशन हे 2 वर्ष झालेलं असतं 10वी नंतर आणि इथले हे डिप्लोमाचे मुलं 3 वर्ष शिकलेले असतात. त्यामुळे इक्विव्हॅलन्सीचा असा काही नियम तर नाही आलेला आहे. परंतु जे काही आपल्याकडे जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी येणाऱ्या ज्या ॲडव्हर्टाइजमेंट असतात त्यामध्ये आपण नक्कीच बारकाईने ते चेक करा की आपल्याला तो समकक्ष असा शब्द कुठे बघायला मिळत असेल, दॅट इज कॉल्ड इक्विव्हॅलंट. ओके सर, थँक्यू सर. तुम्ही बघा, इक्विव्हॅलंटची ही जी संकल्पना होती ही सरांनी खूप छान प्रकारे मांडली आहे. हे डिपेंड करतं की समोरच्या व्यक्तीला काय पाहिजे आहे, रिक्वायरमेंट काय आहे. त्या ठिकाणी जर लिहिलं असेल तर डिप्लोमाचे विद्यार्थी सुद्धा एलिजिबल असतात, ठीक आहे. चला सर, आता एक भरपूर महत्त्वाचा प्रश्न आहे की बरेच जण काय करताय की समजा त्यांना 10वीला पर्सेंटेज कमी आलेलं आहे, बरोबर आहे, पण त्यांना डिप्लोमा करायचा आहे कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये, IT मध्ये, पण त्यांना ती ब्रांच मिळत नाहीये. मग सर, मग अशा विद्यार्थी काय करतात की फर्स्ट इयरला काय करतात की वेगळ्या ब्रांचेसमध्ये घेऊन घेतात, मेकॅनिकल घेऊन घेतात, सिव्हिल घेऊन घेतात आणि त्यानंतर ते काय म्हणतात की आम्ही सेकंड इयरला ब्रांच चेंज करू. तर ब्रांच चेंज करण्याची प्रोसेस कशी असते, किंवा काही जण म्हणतात की आम्हाला कॉलेजच चेंज करायचं आहे. मग या दोघी प्रोसेस कशा असतील आणि हे खरंच शक्य आहे का सर्वांसाठी, हे सुद्धा सांगा सर. हा जो मुद्दा आहे हा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये शक्यतो जास्तीत जास्त वेळा केला जातो. त्याचं कारण असं आहे की ज्या कॉलेजेसमध्ये 100% ॲडमिशन पूर्ण झालेले आहेत आणि ज्या कॉलेजेसमधून विद्यार्थ्यांचं कॉलेज सोडून जाण्याचं प्रमाण अति कमी आहे, त्या कॉलेजेससाठी मी हा मुद्दा अजिबात सजेस्ट करणार नाही. विशेषतः माझ्याकडे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगावला जर कोणी विचारायला आलं की बाबा मला कॉलेज चेंज, आता मी मेकॅनिकल घेऊन घेतो, पुढच्या वर्षी मला कॉम्प्युटर करून द्याल का, तर मी अजिबात त्याला सांगत नाही की मी असं करून देईल. त्याचं कारण असं आहे, पहिला मुद्दा, गुणवत्तेवर आधारित तुमचं हे सगळं असतं. दादांनी आता सांगितल्याप्रमाणे 100 मुलं अर्ज करतील, त्याच्यापैकी फक्त 2 मुलांना किंवा 3 मुलांना जेवढ्या जागा शिल्लक आहेत तेवढ्याच मुलांना ते मिळतं. आणि ती जी प्रक्रिया असते विदिन सँक्शन इनटेक, म्हणजे एखाद्या कॉलेजला जर 60 जागा ठरवून दिलेल्या असतील तर 60च्या वरती त्याला 61वी जागा भरताच येत नाही. त्यामुळे त्याने 60 जागा जर ठरलेल्या असतील तर त्या 60मध्ये जर काही मुलं नापास झालेले असतील, काही मुलं सोडून गेलेले असतील, काही त्या वर्षात ॲडमिशनच झालेल्या नाही आहेत फर्स्ट इयरला, अशा जागा ज्या रिक्त असतात त्या रिक्त जागांवरती आपल्याला सेकंड इयरचे ॲडमिशन करता येतात. परंतु प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये मात्र ह्या गोष्टी बऱ्याचदा सांगितल्या जातात. मात्र माझं एकच सजेस्ट करणं आहे, ज्या विद्यार्थ्यांना असं काही करायचं असेल त्यांनी निश्चितच आधी आपल्याला ऑल क्लिअर व्हावं लागतं, हे आधी डोक्यामध्ये पक्क बसवा. कारण ऑल क्लिअर झाल्याशिवाय प्रायव्हेटमध्ये सुद्धा नियमावली तोडून कोणीही तुम्हाला असं करून देणार नाही की तू बाबा नापास झालेला आहे तरी मी तुला ब्रांच चेंज करून देतो. त्यामुळे ऑल क्लिअर हा त्याच्यासाठीचा क्रायटेरिया आहे. त्यातल्या त्यात नियमावली आहे, ब्रांच चेंज, कॉलेज चेंज करता येतं, परंतु त्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी जिथे तुम्हाला जायचं आहे किंवा ज्या ब्रांचमध्ये तुम्हाला ब्रांच चेंज करायची आहे तिथे जागा शिल्लक असणं गरजेचं आहे. थँक्यू सर. बघा बेटा, तर असं काही करू नका की तुम्ही म्हणता की सर गव्हर्नमेंट कॉलेज मिळते मग मी कोणतीही ब्रांच आता घेऊन घेतो, मग मी सेकंड इयरला ब्रांच चेंज करून घेईन. तर बेटा हे पॉसिबल नाही आहे. एखाद्या वेळेस होऊ शकतं, 1-2 विद्यार्थ्यांसाठी हे होतं, पण केव्हा की जर समजा कॉम्प्युटरचा एखादा विद्यार्थी वायडी पडला किंवा काही झालं समजा, तर 1 किंवा 2 जागा असतात आणि त्यासाठी कॉम्पिटिशन मात्र खूप असतं. तर असं कधी करू नका
जी ब्रांच तुम्हाला घ्यायची आहे बेटा तर तीच ब्रांच घ्या, भले गव्हर्नमेंट मिळो का ना मिळो. मग त्यासाठी तुम्हाला पहिले कष्ट करायला पाहिजे होते, 10वीला पर्सेंटेज चांगले पडायला पाहिजे होते, ते तर नाही पडले. ठीक आहे, आता हसो, जे असेल ते असेल, पण बेटा असं करू नका बरं. ब्रांच चेंज करणं खूप कठीण आहे आणि यामध्ये काही असं गॅरंटी वगैरे कोणी घेऊ शकत नाही बेटा. ठीक आहे ना. चला बघा, सरांनी खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आणि तुम्हाला सांगतो बरं की सर भरपूर वर्षांपासून ऍडमिशन बद्दल सर्वच्या सर्व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करतात. जे जे विद्यार्थ्यांच्याकडे जातात, बघतात की काय नाही ऍडमिशन प्रोसेस कशी असते, काय असते. आम्ही तर गायडन्स करतोच तुम्हाला युट्यूब थ्रू, पण सर ऑफलाईन प्रॉपर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कॉलेजला बसून करतात आणि आता सुद्धा ते वेळ काढून इथे आलेलं आहे बेटा. ठीक आहे ना. मजाकची गोष्ट नाही बाळांनो, की थोडं सिरियस घ्या की एखाद्या व्यक्ती जर कोणी आपल्यासाठी करतोय बेटा तर त्यासारखं तुम्हाला एक बनावं लागेल, त्यांना आयडल मानावं लागेल बेटा. ठीक आहे ना. आणि अभ्यास करा बाळांनो. पहिलेच सांगतो बरं, डिप्लोमा जबरदस्त आहे. बघा, जशा डिप्लोमा नंतर अपॉर्च्युनिटीज भरपूर आहे, तेवढ्या अपॉर्च्युनिटीजला साध्य करण्यासाठी अभ्यास सुद्धा तेवढाच तुम्हाला करावा लागणार आहे, परिश्रम सुद्धा तेवढेच तुम्हाला घ्यावे लागणार आहे. ठीक आहे. तर सर एक शेवटचा प्रश्न असा आहे की सर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मोलाचा संदेश द्याल की जेणेकरून ते पुढे भविष्यात काही करू शकतील? सर्वप्रथम मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की डिप्लोमा हे प्रोफेशनल एज्युकेशन आहे आणि प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर तुमच्या रक्ताला तुम्ही सवय लावायला पाहिजे पहिल्या दिवसापासून की मी नियमितपणे माझं काम करेल, मला दिलेलं काम योग्य पद्धतीने करेल आणि योग्य वेळी योग्य काम करणारा विद्यार्थी हा अत्यंत प्रभावीपणे ओळखला जातो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपण जे काही अभ्यास करतो 100 पैकी 100 मार्क मिळवणारा मुलालाच कंपनी निवडते असं अजिबात नाही. तुम्ही 60% जरी मार्क मिळालेले असले तरीसुद्धा सर्व कंपन्यांचा तुम्ही जगभरातल्या कोणत्याही कंपनीला निवडा, थ्रूआउट फर्स्ट क्लास हाच क्रायटेरिया आहे. कारण त्यांना 60% हे बेसिक मार्क तुमचे हवेत. त्या मार्कांच्या पलीकडे जाऊन त्यांची जी अपेक्षा असते की तुम्हाला काय नॉलेज आहे आणि ते तुम्हाला व्यक्त करता येतं का, तुम्हाला बोलता येतं का, तुम्ही एक्सप्रेस करू शकतात का स्वतःला आणि किती प्रभावीपणे तुमचं सांगणं तुम्ही बोलू शकतात, याच्यावरती डिप्लोमा एज्युकेशनमध्ये खूप सारे सब्जेक्ट्स आहेत की त्या माध्यमातून विद्यार्थी खरं तर असं करतात बऱ्याचदा की सर या विषयाला आम्हाला मार्कच नाही आहे, मग कशाला उगाच हा विषय ठेवायचा किंवा कशाला आम्ही त्याचा जास्त अभ्यास करू. पण मुलं इथेच चूक करतात. उदाहरणार्थ बिझनेस कम्युनिकेशन नावाचा एक सब्जेक्ट आहे जो फर्स्ट इयरलाच असतो. मुलाला बिझनेसमधल्या याच्यामध्ये तुम्हाला प्रोफेशनल म्हणून कसं वागायचं हे मॅनर्स एटिकेट्स त्यामध्ये शिकवले गेलेले आहेत. तुम्ही कसं बोलावं, कसं वागावं, कसं बसावं, कसं उठावं, कसं तुमचं बिहेवियर असावं, या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे. पण आपण या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आपण त्याला मार्क नाही आहे त्या विषयाला, त्यामुळे आपण त्याच्याकडे फार लक्ष देत नाही आणि निश्चितच तिथेच आपली मोठी चूक होते. आणि प्रोफेशनल लाईफमध्ये ज्या विद्यार्थ्याला जर सक्सेसफुली डिप्लोमा तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर जेवढेही विषय दिलेले आहेत त्या प्रत्येक विषयाबद्दल शिक्षकांना पहिला प्रश्न हा नक्की विचारायला पाहिजे की सर हा विषय मला का दिलेला आहे, मला हा टॉपिक तुम्ही का शिकवता आहात. आणि जो विद्यार्थी या पद्धतीने अभ्यास करेल, या पद्धतीने नॉलेज मिळवेल, तो निश्चितच पुढे भविष्यामध्ये यशस्वी होईल. मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि तुमच्यातर्फे सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो की तुम्ही खूप छान मार्गदर्शन करतात सर. विनीत सरांनी मला जेव्हा पहिल्यांदा सांगितलं तर मला निश्चितच आवडलं ही गोष्ट, कारण मी सुद्धा स्वतः व्हॉट्सअपच्या माध्यमातून जवळपास आता ह्या स्टेजला 1000 ते 1200 विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करतो. व्हॉट्सअपचे ग्रुप्स आमच्या कॉलेजमधून आम्ही क्रिएट करून त्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेस कशी करावी, फॅसिलिटेशन सेंटर आमच्याकडे सुविधा केंद्र असल्याकारणामुळे ते आम्हाला करणं बंधनकारक जरी असेल पण त्या माध्यमातून आमचे शिक्षक आणि आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. पण निश्चितच तुमचं हे कौतुक करावं असं वाटतं की अशा प्रकारचं जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आहे आणि आजकाल सोशल मीडियावरती विद्यार्थ्यांचा चुकीच्या गोष्टी बघण्यापेक्षा अशा प्रकारचे जर त्यांनी इंटरव्ह्यूज किंवा असे व्हिडिओ बघितले तर त्यांना ते आयुष्यामध्ये खूप फायदेशीर होणार आहे. तर तुमचं निश्चितच कौतुक करावं असं वाटतं सर. आणि विनीत सरांनी ही संधी दिल्याबद्दल मी पण त्यांचे आभार मानतो. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. बघा, तर विद्यार्थी मित्रांनो खूप छान आणि एकदम उत्कृष्ट पद्धतीचं मार्गदर्शन सरांनी आपल्याला केलेलं आहे. तर बघा बेटा, पुढे भविष्यात खूप पुढे जा ही सरांची इच्छा आहे. कारण आम्ही तुम्हाला सांगू का, आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना डिप्लोमाला फर्स्ट इयरसाठी आम्ही पण जायचो गव्हर्नमेंट कॉलेजला की आम्हाला तिकडून काहीतरी माहिती. त्यावेळेस आम्हाला ॲप्लिकेशन किट भेटायचा रे, तो किट घ्यायचा, मग त्याला स्क्रॅच करायचा, मग त्याच्यात युजर ID पासवर्ड असं भरपूर खूप प्रोसेस होती. पण
पण आता ही जी प्रोसेस संपूर्ण ऑनलाईन झालेली आणि या ऑनलाईन प्रोसेस संपूर्ण मार्गदर्शन प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेज. आता बाकीच्यांचं तर मला काय माहिती, पण जळगावबद्दल मी ठामपणे सांगू शकतो की तुम्हाला कधीही काही डाऊट आला बिनधास्त तुम्ही सरांकडे विचारू शकता. आणि सरांची जी टीम आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकची ती सुद्धा जबरदस्त गायडन्स करते. तुम्हाला प्रत्येक कोणताही डाऊट असू द्या तुमचा, डॉक्युमेंट्स बद्दल असो, कोणताही तर सर तुम्हाला 100% मदत करतील म्हणजे करतील. आणि हो, जर तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत असाल तर बघा तुम्हाला सांगतो की एकदम छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येक गोष्टीला समर्थन सर करतात. प्रत्येक गोष्टीचं जे पण काही चुकीचं असेल त्याला बोलतात सुद्धा आणि करेक्ट असेल त्याचं कौतुक सुद्धा करतात. ते भरपूर दिवस झाले, भरपूर माझे विद्यार्थी सुद्धा सांगतात. आणि बघा मला सुद्धा सरांशी भेटायची खूप जास्त तीव्र इच्छा होती, कारण जसे विद्यार्थी मला सांगायचे ना तसं मला जास्त उत्सुकता व्हायला लागायची. त्यामुळे हा आपण इंटरव्ह्यू घेतला. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, सर वेळात वेळ काढून आपल्या ठिकाणी आलेले, तर आमच्या सर्व विनीत सर या युट्यूब परिवारातर्फे तुमचा खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच सर.